नमस्कार. रिलॅक्स्ड जागी बसून घ्या. साधारण 10 ते 15 मिनिटाचं आपलं हे हिलिंग असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. खुर्चीवर, सतरंजीवर, गादीवर, कुठेही. पण ताठ बसायचंय. शक्यतो पाठीचा कणा ताठ ठेवायचाय. बसून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हाताचे तळवे आकाशाकडे असतील. बोटांमध्ये गॅप नको. हलके आणि खोलगट असे हात ठेवा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. डोळे मिटायचे. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहेत असे पहा. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. काचेच्या ग्लासमध्ये दूध ओतल्यावर तो ग्लास कसा भरेल आणि दिसेल, अगदी तसं तुमचं शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. जिथे आपले गुदस्थान आहे तिथून खाली खोलवर ही पांढऱ्या प्रकाशाची मुळे जमिनीमध्ये गेली आहेत असे पहा. झाडाची मुळे जशी खोलवर जातात अगदी तशी. चेतनाशक्तीचे, धरणी मातेचे तुम्हाला स्थैर्य प्रदान केल्याबद्दल आभार माना. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. शरीरात जिथे जिथे ताण आहे तो उच्छ्वासासाठी वाटे आपण बाहेर टाकणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. असा तोंडावाटे बाहेर सोडा. आता संपूर्ण लक्ष तुमच्या छातीच्या मध्यभागी केंद्रित करा, जिथे आपले हृदय चक्र असते. हा जो पांढरा प्रकाश आहे तो इथून बाहेर पडत आहे असे बघा. तुमची संपूर्ण ऑरा, तुम्ही बसलेला आहात ती जागा आणि संपूर्ण रूम ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरली आहे असं पहा. शांत चित्ताने स्वतः बरोबर आनंदमय होऊन जा.
नवरात्रीचा पहिला दिवस, माता शैलपुत्रीची आराधना करण्याचा दिवस. सर्वप्रथम स्वतःचे आभार माना. तुमच्या समस्त कुलदेवतांचे आभार माना. तुमच्या आईवडिलांचे आभार माना. माता शैलपुत्रीचे आभार माना. जे रेकी शिकले आहेत त्यांनी रेकीचे आभार विधी करा व सिम्बॉल्सही करा. माता शैलपुत्री हिला आपण आता प्रार्थना करूयात. हे माता शैलपुत्री, माझा नमस्कार स्वीकार करा. कळत नकळत जे जे माझ्याकडून चुकलं आहे त्याबद्दल मला क्षमा करा. सर्व प्रकारच्या कष्टांपासून, घोर कष्टांपासून व आजारांपासून मला मुक्ती द्या. तुमची कृपादृष्टी मला लाभत आहे, जेणेकरून धनधान्य, ऐश्वर्य, सौभाग्य, आरोग्य याची प्राप्ती मला होत आहे. मोक्ष प्राप्ती होत आहे. मनोभावे देवीची प्रार्थना करा. तर संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर केंद्रित करायचं आहे. मूलाधार चक्र हे जिथे आपले गुप्तांग असतात, आपलं माकड हाड आहे, गुदास्थान आहे, तिथे असतं लाल रंगाचे मूलाधार चक्र. त्यामध्ये आपल्याला ध्यान करायचंय. संपूर्ण लक्ष तिथे केंद्रित करा. मातेला विनंती करा, हे माते, मला व माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या देशवासियांना सर्व स्तरावर तू स्थैर्य प्राप्ती करून दे. माझं, माझ्या कुटुंबाचं व समस्तांचं कल्याण कर. तुझे शुभ आशीर्वाद सदैव आम्हाला लाभत आहेत. आणि हा भाग पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे असं बघा. असं इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा, तुम्ही तुमचं कुटुंब एकत्र आनंदात आयुष्य जगत आहात. तुमच्या सर्व गरजा व्यवस्थित भागत आहेत. तुम्ही स्वतः बरोबर समाजातील गरजूंनाही मदत करत आहात. तुमचे संपूर्ण शरीर नारिंगी ऑरेंज कलरने भरून टाका. आता तुमचे संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका.
तुमचे संपूर्ण शरीर सोनेरी प्रकाशाने भरून टाका. ओम ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्राय नमः. 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 संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर केंद्रित करा. हे ध्यान जेवढं मूलाधार चक्रावर कराल तितके फायदेशीर आहे. ओम शांती शांती शांती. पायाच्या तळव्यापासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करा.
चेतनतेचा अनुभव घ्या. आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्या प्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. हळूहळू डोळे उघडा. यात जो आपण मंत्र म्हटला आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्रै नमः, हा जो मंत्र आहे हा तुम्ही 108 वेळा म्हणावा. तो तुम्ही वेगळा जपाची माळ घेऊन म्हणू शकता. जितकं लक्ष मूलाधार चक्रामध्ये केंद्रित कराल, मूलाधार चक्रामध्ये ध्यान कराल, तितके त्याचे फायदे छान मिळतील. धन्यवाद.